नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 5वा. बस 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 ही शेवटचीच भेट माझ्या जन्मभूमीची. पुन्हा या शहरात येणं आता भविष्यात तरी शक्य नाही. आणि काय यावं, सगळे पाश तुटून गेलेत. सगळं काही बदलून गेलंय. ज्या जगात राजा म्हणून प्रतिष्ठेनं वावरलो तिथे सामान्य गुन्हेगार म्हणून जगण्यापेक्षा दूर कुठेही अभिमानानं जगणंच योग्य. काळाबरोबर माणसंही बदलतात, मी सुद्धा त्याला अपवाद नाही. कसल्या आदर्शवादाच्या बालिश भ्रमात वावरत होतो. तुरुंगातल्या 7 वर्षाच्या काळात जीवनाचं खरं स्वरूप अनुभवायला मिळालं. जगन्नाथ स्वतःच्याच विचारात अंधाऱ्या सुनसान रस्त्यावरनं रेल्वे स्टेशनच्या दिशेनं चालत राहिला. गल्ली बोळातून मधूनच कुत्र्यांचं भुंकणं त्याची तंद्री भंग करत होतं. या 7 वर्षांच्या तुरुंगवासात त्याला त्याच्याही पेक्षा भयंकर आणि दुर्दैवी परिस्थितीतून पळून निघालेल्या माणसांचा अगदी जवळून सहवास लाभला होता. अशा एकाहून एक अनुभवांनी त्याचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. जनता क्लासचं तिकीट काढून तो डब्यात शिरला. नशिबानं गर्दी कमी असल्यामुळे त्याला बसण्यापुरती जागा मिळाली. गाडीनं स्टेशन सोडलं तशी जगन्नाथची पुन्हा तंद्री लागली. त्याला आठवला तुरुंगातला पहिला दिवस. न्यायालयातनं थेट तुरुंगात आणल्यानंतर नोंदी आणि सोपस्कार आटोपून त्याला कैदी नंबर आणि कैद्याचा पोशाख देण्यात आला. जेलर साहेबांपुढे त्याला उभं करण्यात आलं. डोळ्यात सतत खुनशी भाव दिसणाऱ्या मद्राशी जेलरनं त्याला काही जुजबी प्रश्न विचारले आणि एका वॉर्डनसोबत 22 नंबरच्या बराकीत त्याची रवानगी करण्यात आली. बराकीत आधीच 2 कैदी आपापसात गप्पा मारत होते. त्यांनी या नव्या कैद्याला आपादमस्तक न्याहाळलं आणि वॉर्डनला त्यातल्या एकानं विचारलं, क्यों मियाँ, इस मेहमान ने क्या झंडी लगाई? 2 मर्डर किए इसने, खुद के भाभी का और पिताजी का, और अब ये तुम्हारा पार्टनर है. अरे वारे मेरे शेर, दूसरी कोई मिली नहीं क्या, और साथ में पिताजी को भी पहुंचा दिया. हे शब्द ऐकले आणि जगन्नाथाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत भिडली. अरे क्या करेगा वो बूढ़ा, इसके बीच में टांग अड़ाता रहेगा ना. दुसरा असं म्हणाला तसा जगन्नाथचा संयम सुटला. त्यांनी फाडकन त्याच्या मुस्काटात मारली. तो हेलपाटला. ते बघितलं आणि पहिल्या कैद्यानं जगन्नाथवर हल्ला केला. जगन्नाथानं त्याच्याही पोटात जोरात लाथ हाणली तसा तो खाली कोसळला आणि दोघं उठायच्या आत जगन्नाथ बेभान होऊन दोघांना लाथेनं तोडवायला लागला. वॉर्डननं जगन्नाथाला आवरलं. या अनपेक्षित हल्ल्यानं दोघं कैदी भेदरले. अचानक झालेला गोंधळ बघून 2-3 गार्ड बराकीजवळ धावून आले. आजूबाजूचे कैदी जगन्नाथकडे आश्चर्यानं बघायला लागले. वॉर्डननं जगन्नाथला पुन्हा जेलरकडे नेलं. जेलरनं जगन्नाथला कोपऱ्यातल्या एका सिंगल कस्टडीत डांबण्याचा हुकूम दिला. दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व कैदी एका हॉलमध्ये जमले. रांगेत उभं असताना जगन्नाथच्या मागे उभा असलेला कैदी हळूच त्याला म्हणाला, यार बहुत बढ़िया काम किया तूने. वो दोनों साले खुद को लाटसाज समझते, अच्छा मजा चखाया उनको. पुढचा वयस्कर कैदी वळाला, हसत म्हणाला, मियाँ आते ही अपनी झलक दिखला दी. अपना तो दिल खुश कर दिया हीरो तू. डरना नहीं, यहाँ ऐसे रहना भाई, नहीं तो ये कुत्ते नौच डालेंगे. ती कस्टडी लहान होती पण भरपूर एकांत होता. परेडच्या वेळी, जेवणाच्या वेळी हळूहळू जगन्नाथाची अनेक कैद्यांची ओळख झाली. पहिल्याच्या दिवसाचा त्याचा पराक्रम बघून अनेक कैद्यांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला होता.
त्यातच त्याचं सुसंस्कृत वागणं आणि मनमिळावू स्वभाव यामुळे तो त्यांचा हिरोच मानला. 15 दिवस उलटून गेले, पण अद्याप घरचे कोणीही त्याला भेटायला किंवा निरोपाला आले नाहीत. आपण कुटुंब आणि समाजापासून पूर्णपणे तुटलो गेलोत याची जगूला प्रकर्षानं जाणीव झाली. त्यांनी मनोमन ते मान्यही केलं. अशातच एक दिवस वॉर्डन त्याच्या बारेकसमोर आला आणि म्हणाला, पाळंदे, आपको कोई मिलने को आयला है. कौन है? जगूने आश्चर्याने विचारलं. अबे मुझे क्या पता, साहब ने बोला तुझे विजिट बारक में लाने का, चलो, असं म्हणत त्याने कुलूप काढलं. शायद कोई औरत है, साहब बोल रहे थे, वॉर्डन म्हणाला. आई आली? जगू मनात चित्कारला. शेवटी आईचं काळीज आहे. आईने मला माफ केलं या विचारानं जगूच्या डोळ्यात आभाळ दाटून आलं. आसवांना प्रयत्नपूर्वक रोखून तो भेटीच्या कक्षात शिरला. गजांच्या पलीकडे स्टुलावर बसलेल्या सरलाला बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला बघताच सरला उठून उभी राहिली. क्षणभर ती त्याच्याकडे बघत राहिली. शेवटी तू तुझंच खरं केलंस, सरला भरल्या आवाजात म्हणाली. खूप हट्टी आहेस तू. स्वतःला कोण राजा हरिश्चंद्र समजतोस का तू? सरलाच्या शब्दात धार होती. काय चुकलं माझं? जगून शांतपणे विचारलं. तेच मी तुला विचारतीये. तुझं काहीही चुकलेलं नसताना का ओढून घेतलायस हा कारावास? मग काय करायला हवं होतं मी? या 2 मृत्यूंशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणून मी हात वर करायला हवे होते? अरे तो एक अपघात होता ज्यात तुझा कुठलाही दोष नव्हता. कारणाशिवाय कुठलाही अपघात किंवा घातपात घडत नसतो सरला. मूळ कारण मी आहे, माझं समाजकार्य आहे, माझं वाढत जाणारं पद आहे. यामध्ये मी नसतो ना तर हे घडलं नसतं. तुझा युक्तिवाद ऐकायला ठीक आहे रे, पण जरा व्यवहार पाहिलास तर. व्यवहार? काय म्हणायचं नेमकं तुला? व्यवहारी वागून स्वतःची चामडी वाचवायची? सरला या ज्यांचा बळी गेला ते कोण होते माहिती आहे ना तुला? अगं, जिनी आईपेक्षा सुद्धा जास्त माझ्यावर माया केली ती माझी निष्पाप वहिनी होती. माझ्या इतर भावंडांपेक्षाही माझा ज्यांना अभिमान वाटायचा ते माझे जन्मदाते होते आणि त्यांच्याशी मी व्यवहारी वागू? जगू स्वतःचे अश्रू कष्टानं रोखत म्हणाला. क्षणभर कोणी काही बोललं नाही. नंतर सरला समजावणीच्या सुरात म्हणाली, ठीक आहे, तुझंही बरोबर आहे, पण आता पुढे काय? तुझं करिअर? संपूर्ण आयुष्य बर्बाद करणार आहेस का? मग दुसरा पर्याय तरी सांग. मी एका नामांकित वकिलांशी बोलली आहे. तुझी सगळी केस मी त्यांना समजावून सांगितली. अपील केल्यानंतर हायकोर्टात तू नक्की निर्दोष सुटणार अशी त्यांनी खात्री दिली आहे. अगं, पण हा त्रास तू का करून घेतेयस? त्रास? सरला त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली. हे बघ, पैशांचा प्रश्न नाही आहे. मी पप्पांशी बोलली आहे. येईल तेवढा खर्च करायला ते तयार आहेत. तू पप्पांना काय सांगितलंस? मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं आहे मी त्यांना. हे बघ, असा आतताईपणा करू नकोस सरला. जरा शांत डोक्यानं विचार कर. मी विचार केला आहे, तू फक्त तुझं डोकं शांत ठेव. तू आमच्या घरी गेली होतीस? हो. कसे आहेत सगळे? आई सावरली? हो, सावरली आहे. अगं, असं संदिग्ध काय बोलतेयस तू? हे बघ, त्यांना काय वाटतंय वगैरे तू विचारू नकोस हा, कारण तुला जास्त मनस्ताप व्हावा असं नाही वाटत मला. अगं, काय ते स्पष्ट सांग ना. सगळं ऐकायची तयारी आहे अगं माझी. आईंनी खूप तोंडसुख घेतलं अरे माझ्यावर. मलाच नाही तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अपमानित करून घालवून दिलं त्यांनी घरातनं. इथून पुढे तुझं नावसुद्धा त्या घरात उच्चारलं जाणार नाही असं म्हणाले आई. सरलाला हे सांगताना हुंदका आवरणं शक्य झालं नाही. स्वतःला सावरत ती एवढंच म्हणाली की उद्या वकील येत आहेत अपिलाच्या अर्जावर सही घ्यायला, आणि घाईनं निघूनही गेली. जाणाऱ्या सरलाकडे बघ जगू क्षणभर तसाच उभा राहिला. आईचे शब्द आठवून तो जास्त व्याकुळ झाला. काय मिळणार आहे अपील करून?
ज्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली त्यांची जखम अधिकच भळभळणार. नाही, मीच स्वतःला माफ करणार नाही आहे सरला. सरला, तू हा खटाटोप करूच नकोस. जगू मनातल्या मनात म्हणत आपल्या बाराकीत निघून गेला. रात्रभर असंख्य विचारांनी तो तळमळत राहिला. स्वतःचे भाऊ आई यांच्या दृष्टीनं मी त्यांना मेलोय, पण ही सरला का धडपड करतीये? वहिनी म्हणत होती तर तसं हिचं आपल्यावर प्रेम तर नाही ना? प्रेम आहे का सहानुभूती आहे? प्रेम असेल तर तिच्या वाट्याला येणाऱ्या दुःखालाही मीच जबाबदार असणार. नाही, असं नाही होतं कामा. पण तिचं प्रेम आहे हे तरी कशावरनं समजायचं? निखळ मैत्री म्हणजे प्रेम नाही. मग प्रेम म्हणजे तरी काय? सरला माझ्यामुळे दुःखी होऊ नये असं मला तरी का वाटावं? का मी सुद्धा प्रेमात पडलोय तिच्या? छे, हा गुंता सुटायला हवा. माझ्यामुळे माझ्याच 2 प्रिय व्यक्ती गेला, पुन्हा सरलाचा बळी जाता कामा नये. सरला निष्पाप आहे, सरळ मनाची आहे. कदाचित तिला वाईट वाटेल, पण तिला वेळीच रोखलं पाहिजे. जगू ह्या विचारांनी हैराण झाला. ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत तळमळत राहिला. उशिरा पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सरला एका नामांकित वकिलाला घेऊन आले. मॉर्निंग मिस्टर पाळंदे, आय एम ॲडव्होकेट सातोस्कर असं म्हणत ॲडव्होकेट सातोस्करांनी जगूशी हस्तांदोलन केलं. नमस्कार. जगू वृक्षपणे म्हणाला, डोंट वरी, तुमची केस अतिशय सोपी आहे, पण तुमचं मनापासून सहकार्य हवं. सॉरी सर, मला अपील नाही करायचं, जगू म्हणाला आणि सातोस्कर आवाकून सरलाकडे बघत राहिले. वाय आय से? नाही, माझ्या कुटुंबियांना मी पुन्हा दुखवू इच्छित नाही. अरे का स्वतःला बर्बाद करतोयस? त्यांना काही दुःख होणार नाही आहे. त्यांनाही कळतंय की यात तुझा स्वतःचा काही दोष नाही आहे. आई भावनेच्या भरात बोलून गेल्या म्हणून इतकं मनाला लावून घ्यायचं? थोडे दिवस जाऊ देत, आपोआप होईल सगळं शांत. मग तेच येतील बघ तुला भेटायला. सरला तळमळीनं बोलत होती. कायदा कदाचित माफ करेल मला, पण माझं मन कदापि माफ नाही करणार मला. मिस्टर पाळंदे, डोंट बी सो सेंटिमेंटल, बी रॅशनल, सातोस्कर त्याला समजावत म्हणाले. सॉरी सर, आय कांट हेल्प माय सेल्फ, प्लीज फॉरगिव्ह मी, जगू ठामपणे म्हणाला. ओके देन, सॉरी मॅडम, सातोस्कर सरलाकडे बघत म्हणाले. देन आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. रागानं निघूनही गेले. कोण समजतोस रे तू स्वतःला? कुठल्या त्यागाचा आनंद मिळणार आहे तुला? रागू नको सरळा, तुझी तळमळ मला समजते, पण तू सुद्धा भावनेच्या आहारी जाऊ नकोस ना. माझी मनस्थिती समजून घे. मी घेते रे तुला समजून, पण तू सुद्धा जरा माझा विचार कर ना. अगं तू का त्रास करून घेतेयस? तुझ्यापुढे सुंदर आयुष्य पडलंय, उगाच मनस्ताप का करून घेतेयस? उगाच? सरला जगूच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाली. हे बघ, आपली निखळ मैत्री होती, यापुढेही ती राहील. म्हणून म्हणतोय, काही दिवस तुलाही वाईट वाटणारच, पण काळ हा सगळ्या रोगांवर रामबाण उपाय असतो. जगू समजावणीच्या सुरात म्हणाला आणि सरलाच्या डोळ्यातनं आसवांचा बांधच फुटला. क्षणभर तिला काय बोलावं तेच सुचलं नाही. तिने झटकन त्याचा हात धरला, आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, माझी शपथ घेऊन सांग, आपली फक्त मैत्री होती? जगू हात सोडवून घेत म्हणाला, अगं वेडे, खरंच माझ्या मनात तसं काही नाही, तू उगाचच गैरसमज करून घेतलायस. पण हे म्हणताना जगूचा एक एक शब्द घशात अडकत राहिला. बस नको करू अपील, तू राहा, 7 वर्ष इथेच राहा, मी थांबीन. अरे 7च काय, 14 वर्ष पण थांबीन, पण खोटं बोलू नकोस प्लीज, प्लीज खोटं नको बोलूस. खूप त्रास होतोय, तुला नाही कळणार. मी परत येईन, परत येत राहीन, तू कितीही खोटं बोललास ना तरीही. सरलाला आता बोलणं अशक्य झालं. दाटून आलेला हुंदका तसाच दाबत ती वेगानं निघून गेली. जगूनं आत्तापर्यंत सावरून धरलेलं अवसान अचानक गळून पडलं. समोरच्या टेबलावर मस्तक टेकवून तो आवाज न करता ओक्साबोक्शी रडत राहिला. चाय गरम चाय, चाय चाय, गरम गरम चाय. ह्या आवाजानं जगू भानावर आला.
त्याने खिडकीतनं बाहेर बघितलं. एका लहानशा स्टेशनवर रेल्वे थांबली होती. किती वेळ झाला कळत नव्हतं. गाडी पुन्हा हल्ली. हळूहळू स्टेशन मागे पडलं. बाहेरचा अंधार कापत गाडी वेगानं धावायला लागली. त्याचबरोबर भूतकाळातल्या आठवणींची साखळी पुन्हा जोडली गेली. सरलापासून दूर जाण्यासाठी त्यांनी तिथून दुसऱ्या कुठल्याही तुरुंगात जाण्यासाठी बदलीचा विनंती अर्ज केला आणि 2च महिन्यांनी त्याची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली. नजर से हटा तो दिल से हटा या नियमानुसार सरलाचं पुढचं आयुष्य सुरळीत होईल ह्या विचाराने त्यांनी मग सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याचबरोबर मोहाच्या सर्व पाशातून मुक्त झाल्याचं एक सुप्त समाधान त्याला वाटलं. नाशिकच्या तुरुंगातले दिवस जगूसाठी फार वेगळ्या जीवनात प्रवेश करणारे ठरले. इथूनच त्याच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. इथला जेलर आयनोर साहेब अतिशय क्रूर आणि भ्रष्टाचारी होता. तुरुंगात त्यांनी दहशत निर्माण केली होती. सर्वच कैद्यांमध्ये जेलर आणि इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल असंतोष खदखदत होता. पण मोठमोठे गुन्हेगारसुद्धा त्याच्या विरोधात उच्चारत नव्हते. ज्यांनी ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांना अमानुष छळाला सामोरं जावं लागलं होतं. कैद्यांमध्ये सुद्धा जेलरचे काही चमचे असल्यामुळे कुणाशी त्याच्याबद्दल बोलणंही कैदी टाळत होते. मात्र जगूनं त्या काळात तिथल्या परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केला. कैद्यानं दिलं जाणारं अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. मिळणारं काम हे बऱ्याचदा सक्तीचं आणि विना मोबदला दिलं जात होतं. काही कैद्यांना मात्र रोजच बाहेरचं जेवण मिळत होतं. ठराविक कैद्यांना सर्रास मोबाईल वापरायची आतून परवानगी होती आणि ह्या सगळ्या गोष्टींना बाहेर जगापुढे मांडायची कुणाची हिंमत होत नव्हती. जेवणाच्या वेळातच बरेच कैदी एकत्र आणले जायचे. ती संधी साधून जगन्नाथनं कैद्यांना चाचपून बघण्याचा प्रयत्न केला पण कुणीही त्याला दाद दिली नाही. एक दिवस त्यांनी हिंमत करून सर्व कैद्यांसमोर वेगळीच कृती करायचं ठरवलं. सर्व कैदी जेवत असताना जगूनं त्याचं ताट घेतलं आणि सगळ्यांना दिसेल अशी मोक्याची जागा पाहून त्यांनी ताट जमिनीवर ठेवलं. दोन्ही गुडघे आणि हाताचे तळवे टेकवून कुत्र्याप्रमाणे फक्त तोंडानं तो जमेल तसं खायला लागला. मधूनच कैद्यांकडे एखादा कटाक्ष टाकून भू भू असा कुत्र्याप्रमाणे भुंकत ताटात तोंड घालायला लागला. त्याची ही कृती बघून कैद्यांना हसू आलं. अबे साले क्या पागल हो गए क्या कर रहा है? एक गार्ड ओरडला. अरे साहब ये तो खाना कुत्ते का है. इसे कुत्ते के सामने डालने से अच्छा है कि हम ही कुत्ते बन जाएं. जगूच्या ह्या वाक्यानं सर्व कैदी मनापासून हसत तोंडानं भू भू करायला लागले. बघता बघता काही कैदी जगूचं अनुकरण करत 4 पायांवर उभे राहून नक्कल करायला लागले. मधूनच कुत्र्याप्रमाणे एकमेकांवर भुंकत राहिले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. काही तर त्याच अवस्थेत एक पाय उंच करत निषेध व्यक्त करायला लागले. गार्ड आणि अधिकारी ह्या अचानक उडालेल्या गोंधळामुळे गडबडून गेले. त्यांनी आपापल्या बराकीत कैद्यांना डांबायला सुरुवात केली. त्या दिवशी कैद्यांनी अर्धवट खाल्लं, अर्धवट जमिनीवर फेकून दिलं. संध्याकाळी जेलरला हा सगळा प्रकार कळला. त्यांनी 2 गार्ड पाठवले. जगन्नाथला साखळदंड घालून त्यांच्या कक्षात घेऊन यायला सांगितलं. थोड्याच वेळात साखळदंडाने जखडलेला जग्गू जेलर पुढे हजर झाला. काय रे, माज आलाय का तुला, माज? आयनोर संतापानं जगन्नाथला शिव्याच हासडत म्हणाला. हो ना साहेब, माझच आलाय. तुम्ही देत असलेलं मिष्टान्न खाऊन आम्हा सगळ्यांना माज चढलाय साहेब. अजून काही दिवस तुम्ही असं चविष्ट भोजन दिलत ना तर तुमच्यापेक्षा सुद्धा सुंदर शिव्या येतील बरं का आमच्या तोंडात. जगू बेधडकपणे आणि शांतपणे म्हणाला. कैद्यांचा नेता बनायला बघतो काय? बघतो तुझ्याकडे, थांब. असं म्हणत आयनोरनं तुरुंग अधीक्षकांना फोन केला. हॅलो दीक्षित, 152ला 12 नंबरमध्ये टाका. नाही, साखळदंड काढून टाका. हां, त्याला तिथे VIP ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आलं ना लक्षात? माझ्यापर्यंत येता कामा नये. असं म्हणत आयनोरनं फोन ठेवला आणि गार्ड्सना जगूला घेऊन जायला सांगितलं. 12 नंबर बॅरॅकमध्ये असलेले कैदी अतिशय मुजोर आणि जेलरचे चमचे म्हणून सबंध तुरुंगात माहिती होते. तिथे पाठवायचा जेलरचा हेतू जगूला स्पष्टपणे जाणवला. VIP ट्रीटमेंट म्हणजे काय आणि माझ्यापर्यंत येता कामा नये हे जेलरचे शब्द जगूला पुढच्या घडणाऱ्या प्रसंगाची कल्पना देऊन गेले.
जगू सावधपणे पुढच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मनाची तयारी करायला लागला. तुरुंग अधीक्षकानं जगूचे साखळदंड काढले आणि स्वतः जगूला घेऊन बऱ्या का 12 नंबर जवळ आले. गार्डनं लॉक उघडलं, जगूला आत ढकललं. तोच कैदी नंबर 42 गुरगुरत म्हणाला, ये क्या है साहब, पहले यहाँ 6 लोग हैं, इसे कहीं और लेके जाओ ना तुम. देखो ये तुम्हारा मेहमान है, जेलर साहब ने खास तौर पर यहाँ भेजा है, तुम्हें इसकी अच्छी खातिरदारी करनी है, समझे. अधीक्षक हसत हसत म्हणाला, खुद आयनोर साहब बोले क्या. एका कैद्यानं विचारलं, त्याच्यावर हां असं त्याला उत्तर मिळालं. अरे तो फिर इनका स्वागत है ना, बोल दो साहब को. कैदी नंबर 42 म्हणाला. त्यानंतर 2 दिवस काही घडलंच नाही. जगू मात्र रात्री झोपताना सावध राहायला लागला. याच काळात जेवणाच्या 2 वेळा कैद्यांनी अचानक भुंकण्याचा आवाज काढायला सुरुवात केल्यामुळे जेलर आणि अधीक्षक दीक्षित फार अस्वस्थ झाले. 2-4 कैद्यांना फार झोडपूनही काढलं, पण हे आंदोलन दिवसेंदिवस वाढत चाललं. 3ऱ्या दिवशी कैदी नंबर 42 जगूला म्हणाला, क्या है भाई, आप तो इन कैदियों के नेता बन गए. अरे भैया, नेता तो आप है, मैंने तो सिर्फ आवाज़ उठाई है. जगू शांतपणे म्हणाला, अबे सुअर के औलाद, जेल का खाना पसंद नहीं तो काय को इधर आया रे तू. देखो भाई साहब, यहाँ तो कोई अपनी मर्जी से आता नहीं है. जगू सामोपचारानं म्हणाला. मन्या, क्या करके आयला रे ये हिरो अंदर. कैदी नंबर 42 विचारलं. अरे खुद के भाभी का और बाप का मर्डर किया साले ने. मन्या कैदी म्हणाला. क्यों रे, तेरे को चढ़ने को क्या भाभी मिल गई थी क्या. कैदी 42 म्हणाला. तसा संतापानं बेभान होऊन जगू गरजला, तू सांभाळून बोला, तू सांभाळून बोलायचं. मला माहिती आहे त्या भ्याड जेलरनं मला इथे का आणलंय. अरे तुम्हाला मला मारायचं आहे ना, मग सरळ मारा ना, घाणेरडे शब्द वापरून डिवचू नका. मी एकटा आहे, तुम्ही 6 जण आहात, म्हणून तुम्हाला एवढं स्फुरण चढलंय का. खरंच तुम्ही तुमच्या बापाची अवलाद असाल ना तर एक या. माझं काय रे, मी मारायला तयार आहे, बघू तुमच्या अंगात किती रग आहे. जगूचं हे अवसान बघून क्षणभर सगळे गांगरून गेले. कैदी नंबर 42 मात्र हा अपमान सहन नाही झाला. साला ऊंची आवाज में बात करताय तू, काय राबा काय मैं, असं म्हणत तो जगूच्या अंगावर धावून गेला. तसं जगूनं अचानक फाड दिशेने त्याच्या थोबाडीत मारली. सगळेच जगूवर तुटून पडले. जगूनं मात्र कैदी नंबर 42 घट्ट धरून त्याच्या पाठीशी वळाला आणि उजव्या हाताचा काटकोन करून त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळला. स्वतःच्या हातातोंडावर पडणारे ठोसे सहन करत त्यांनी मानेभोवती आवळलेल्या हाताचं मनगट डाव्या हातानं धरून मान गच्च धरून ठेवली. कैदी नंबर 42 श्वास घेणं कठीण व्हायला लागलं. जगू त्याच्या पाठीशी असल्यामुळे हातपाय झाडल्याशिवाय त्याला काही करता येत नव्हतं. 5ही कैद्यांनी जगूला तोडवायला सुरुवात केली, पण जगू गोचिडासारखा कैदी नंबर 42 चिकटला होता. शेवटी एकानं जवळ असलेला माठ उचलला, जगूच्या डोक्यात आदळला. जगू तिरिमिरीत खाली कोसळला. कैदी नंबर 42 जमिनीवर पडला, दीर्घ श्वास घ्यायला लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जगूला इतर 5ही जण लाथाबुक्क्यांनी तोडवत राहिले. काही क्षणात जगूची शुद्ध हरपली, तो निश्चित पडला. जगूला शुद्ध आली तेव्हा तो एका सरकारी दवाखान्यात असल्याचं त्याला जाणवलं. डोक्याला उजव्या हाताला प्लॅस्टर होतं. मस्तकातनं प्रचंड कळ उठत होती. संपूर्ण शरीर वेदनेनं तळमळत होतं. त्याची होणारी हालचाल बघून नर्सनं डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी ताबडतोब 2 इंजेक्शन आणि काही औषधं दिली. थोड्या वेळानं जगूला पुन्हा ग्लानी आली. तो शांतपणे झोपला. मध्यरात्री त्याला जाग आली. ठणकणारं डोकं आणि पूर्ण शरीर त्यांनी चाचपून बघितलं. आपण जिवंत आहोत याचंच त्याला आश्चर्य वाटलं. मेलो असतो तरी कैद्यांच्या आपापसात भांडणात अपघातानं मृत्यू आला म्हणून जेलरनं प्रकरण दडपून टाकलं असतं. आपल्या घरच्यांनाही कदाचित काही कळवलं नसतं, आणि कदाचित कळालं असतं तर. जगूच्या डोळ्याच्या कडातून उशीवर आसवांची रेख झरत गेली. डाव्या हाताच्या तळव्यानं डोळं पुसत त्यांनी स्वतःला सावरलं. आता पुढे काय करायचं याचा विचार करायला लागला. पहाटे नर्स आली. तिने नवीन सलाईन जोडलं, काही गोळ्या दिल्या आणि विचारलं, आता कसं वाटतंय, बरं वाटतंय. हो, डोकं आणि अंग ठणकतंय थोडं. 8 वाजता येतील हां डॉक्टर, तुम्ही शांत पडून राहा. सिस्टर, मी एक फोन करू शकतो माझ्या घरी प्लीज. हो, का नाही.
असं म्हणत सिस्टरनं तिचा मोबाईल जगूला दिला आणि ती दुसऱ्या पेशंटकडे वळाली. जगूनं पटकन व्हॉईस मेसेज ॲप ओपन केलं आणि फोन तोंडाजवळ धरून हळू आवाजात बोलायला लागला. हॅलो हॅलो, मी शासकीय रुग्णालयातून नाशिकच्या कारागृहातला एक जखमी कैदी बोलतोय. ही अशी सुरुवात करून कारागृहातल्या कैद्यांची अवस्था, भ्रष्टाचार, दडपशाही आणि भ्रष्ट जेलर आणि अधिकाऱ्यांच्या नावासकट त्यांची काळी कृत्य तो बोलत राहिला. आणि शेवटी, कृपया हा माझा आवाज जनतेपर्यंत आणि शक्य असल्यास मानवाधिकार कार्यकर्त्यांपर्यंत पोचवा. तुरुंगातल्या सर्व कैद्यांच्या वतीनं मी आपला आजन्म ऋणी राहीन, असं म्हणाला. मेसेज पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध स्थानिक वृत्तपत्र दैनिक जागरण या वृत्तपत्राच्या ईमेल ID त्यांनी सेंड करून टाकलं. अजून 1-2 वृत्तपत्राचे ईमेल ID शोधत असताना सिस्टर त्याच्या कॉटजवळ आली आणि म्हणाली, तुमचं झालं असेल तर फोन द्याल? ओ येस, थँक्यू मॅडम, असं म्हणत मेसेज डिलीट करून त्यांनी मोबाईल परत करून टाकला. सकाळी 8 वाजता डॉक्टर राऊंडला आले. जगूला तपासत म्हणाले, काय डोकं खूप दुखतंय का? हो, मधूनच येतात तीव्र कळा. मळमळ किंवा उलटीसारखं नाही ना वाटत? नाही. मेंदू थोडक्यात बचावला आहे बरं का. 8 टाके घातलेत, काळजी करू नका. उजव्या हाताच्या हाडाला फ्रॅक्चर आहे, बाकी सर्वांगाला मुका मार लागला आहे. 2 दिवसात उतरेल सूज, पण हालचाल फार करू नका, असं म्हणत डॉक्टरांनी पुन्हा काही औषधं लिहून दिली. ते राऊंडला निघून गेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजून 8 दिवस तरी आपली इथनं सुटका होणार नाही ह्या विचारानं जगूला हायसं वाटलं आणि तो डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. मित्रांनो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या ऐकत रहा. शिवाजी देशमुख लिखित आयुष्य हे ही कादंबरी.